नमस्कार. एक जोडपं बघा ऊसतोडीला गेलेलं होतं. तर तिकडे गेली तर 15 दिवसांनी त्या नवरा बायको होते राहायला. 15 दिवसांनी तिथं गेली ना, डिलिव्हरी झाली तर खायला काहीच नाही आहे, काहीच नाही खायला. तर इथं पुण्यामध्ये आई राहत होती. आईकडं आली 20 दिवसाचं लेकरू घेऊन. म्हणली तिथं खायला नाही, मी काय करू आई? म्हणली मला सांगायचं, मला फोन करायचा, मी तिथं आले असते, मी तिथं राहिले असते, मी खर्च केला असता. तर म्हणली आई मला माफ कर, मी गपचीप आली, नवऱ्याला विचारलं नाही काय नाही. तर मग असं करून करून मग नवऱ्याला राग आला की बायको माझी गपचीप गेली, नवरा इकडं आला नाही, गेला नाही, काय नाही, तिकडच लागलं हे करायला. मग ते आई म्हणणार नाही ना, मायाच्या पालवना म्हणली राहा बाई, इथंच राहा, कुठं नको जाऊ. तर मग हे बघा इथंच राहिली. तर एक मावशीला कळलं की इथं लय गरीब आहे, काही खायला भेटत नाही. 2 दिवस झालं दोन लेकरं घेऊन उपाशी आहे. आईची पण गरिबी, बाप कुठं कामाला नाही, बापाचं ॲक्सिडेंट झालेलं, कुठं काम करणार. ही तर नवरा सोडून आईपाशी येऊन बसली, हिचे 2 लेकरं. आता काय करणार, ते एकली आई काय करणार. मग हिला म्हणली बाई तू कुठं तरी धुण्या भांड्याचं काम कर, मी पण एक साईडला करते, तू पण एक साईडला कर. म्हणली ठीक आहे आई, मी करते. शिक्षण 7वी झालेलं होतं, तरी पण बिचारी ऊसतोडीला पण नवऱ्याच्या पाठीमागं जायची. आणि मग हिथं ती मावशी आली तर म्हणली तुम्ही 2 दिवस उपाशी आहे म्हणून मला कळलं, म्हणून मी इथं आले. तर म्हणली हो ताई, आमची हीच रोज कहाणी आहे, तर आम्ही कोणाला सांगायचं, तुम्हाला कसं कळलं? तर ती म्हणली मला सांगितलं एक जणांनी, 2 दिवस झालं उपाशी आहेत, मी तर सगळ्यांना मदत करायला धावते, का तर माझ्यावर पण ते टाइम होता. तर मला पण कोणीतरी मदत केली आहे त्या मावशीनं, म्हणून आज मी इथपर्यंत आहे. तर मी किती पण गोरगरीब असलं ना, त्याला जेवढं मेहनतीनं त्याला करून घालता येईल ना, तेवढं मी करून खाऊ घालते. तर म्हणली ठीक आहे मावशी, आता तुम्ही माझ्यासाठी काय मदत करणार? तर ती म्हणली मी मदत करते तुला, पण माझ्या घरी धुणे भांडे करावं लागेल तुला. हो म्हणली मावशी, मी करते की धुणे भांडे, दुनियाचं करते, तुमचं का नाही करणार. म्हणली तुझ्या लेकराला 2 टाइम जेवण देईन, तुझ्या लेकरांना शाळेला घालून, तुझ्या आईला पण सांभाळून, तुझ्या बापाला पण सांभाळून, तू घरचं माझ्या काम करायचं. राहायला खाली प्लॅटच्या खाली एक रूम काढलेली आहे, तिथं तुम्ही 4-5 जणांनी राहायचं. पूर्ण असं बगीचाची साफसफाई करायची, तुमच्याच हाताने करायचं, खायचं, आम्हाला पण खाऊ घालायचं. आमची बी काय मोठी फॅमिली नाही, काय नाही, आम्ही पण 4-5 माणसं आहेत, नवरा बायको, 2 लेकरं ना आई वडील म्हणजे सासू सासरे. आणि आम्ही इकडं तिकडं सारखं जाणं असतंय, त्यामुळं आम्हाला सेवा करायला जमत नाही, घराची सेवा करायला जमत नाही ना, या बंगल्याची सेवा करायला जमत नाही. तुम्ही जर हे सांभाळलं तर तुम्हाला नाही का खाऊन पिऊन तुमचे कमीत कमी महिन्याचे 10-12 हजार रुपये आम्ही बँकेला तुमच्या नावी ठेवू. मग हे खुश झाले, मग इथंच करायला लागले. मग ते नवरा तिकडंच वाट बघायला लागला. रागाने बायको गेली, अजून नाही आली, काय नाही. मग ते आला 5-6 महिन्यांनी मागून ते आला. मग ते पण तिथंच कामाला लागला. मग त्याचं पण खाऊन पिऊन पेमेंट 5-6 हजार रुपये चाललं एकल्याचं. म्हणजे बंगल्याची, मग त्या बंगल्यामध्ये येणे बगीचा केला, म्हणजे फळांचे झाडं लावले, म्हणजे लय चांगलं केलं बघा. त्यांनी केलं म्हणून त्यांना फळ भेटलं. नसतं केलं तर असं 2-2 दिवस उपाशी मेले असते बिचारे. आणि इथं येऊन किती राज भोगायला लागले. 8-8 दिवस हे लोक बाहेरच्या देशात जायचे, ह्या देशात जायचं, कुठं बी फिरायला जायचं बघा. ह्यांचं पण चांगलं झालं, गरिबाचं पण शेराला लागले. आणि ते मालकाचं पण काळजी नाही राहिली की आता कसं होईन, काय होईन, नाही का. सगळं व्यवस्थित चालायला लागलं.
मग ते बघा लेकरं आता मोठे मोठे लेकरं झालेत, ह्याने पण इंग्लिश शाळा ह्याने पण शिकवली लेकरांना. बघा की आज 15 वर्षाची बात आहे, 15 वर्षाची. म्हणजे अशी सांगत होती ती मावशी आमच्या तिथं बाजूमध्ये, असं असं घडलं. तर सगळे असं हैराण होते की बघा ह्यांना पण मालक चांगला भेटला, हे पण शहराला लागले आणि सगळं चांगलं झालं. ह्यांच्या पण लेकरं शिक्षणाला लागले, खाली एकाच रूमाने खाली. मग नंतर चांगलं केलंच की दुसऱ्या जागेवर जागा घेतले, म्हणजे चांगलं. म्हणजे हे पण मोठ्या लोकांसारखेच झाले बघा की. ते एवढा आशीर्वाद देतात ना या मालकाला मालकीनला, ह्यांच्या मुलाबाळांना एवढा आशीर्वाद देतात ना की देवासारखा भरभरून आशीर्वाद देतात. बघा कुणाचं मन नाही दुखवलं तर ते आशीर्वादच देतं की हो. आणि जर कुणाचे मन दुखवलेले असले, आपण तर आशीर्वाद तर देतो या हाताने, पण हे मनातून मन आपण किती बी म्हणतो की नाही जे आहे ते बरं आहे, पण मन रडतो. मन रडतं, हे मन रडतं. आपल्या मनाला दुखवतात ना तर मन रडतं. आपण तर हे बघा भरभरून आपण देवासारखा आशीर्वाद देतो, पण हे मन रडलेलं कोणाला सांगायचं. मग ते मनाचं आहे बघा, मनाचं दुःख त्या माणसाला जरा थोडंफार हे होतं. पण तरी बी घरच्या माणसाचं दुःख ते असं मानतच नाही की आता याने दुःख दिलं या घरच्याने, ह्यांना पण दुःखात ठेवा असं देव पण म्हणत नाही. आणि घरची जे मायाळू आहे ना घरात कोण आपल्या, ते पण त्याचं पण मन बोलतंय की हे माझे माणसं आहेत, हे माझ्या माणसाला मी कसा तळतळाट देणार, कधीच नाही देणार, कधीच नाही देणार. सामनेवाल्याने किती पण कलस समजू द्या, कधीच नाही देणार. बहीण असू द्या, भाऊ असू द्या, मावशी असू द्या, आपलं घरचं कुणी बी असू द्या, आई असू द्या, बाप असू द्या, कुणीच नाही तळतळात कुणीच देणार नाही. आणि एखादा जर असं तसं आसन देत असन तर देव परमेश्वरा त्यालाच बघणार की सगळ्यांना कुणाला लागणार नाहीये. ते स्वतःचं कर्म स्वतःच भोगावं लागते ना. स्वतः किती पण कसं पण वाईट करा, चांगलं करा. चांगलं केलं तर चांगलं आपल्याला दिवस येतात, आणि वाईटामध्ये केलं तर वाईटच घडतं की हो, वाईटच घडतं ना. म्हणून नाही का हे बघा शिध्या रस्त्याने गेलं ना आपल्याला काटा पण मोडत नाही, आपल्याला ठेस पण लागत नाही शिध्या रस्त्याने. म्हणून नाही का शिध्या रस्त्याने चालायचं आणि शिध्या रस्त्याने वापस यायचं. इकडं बघितलं ना तर मग बघा, मग नाही का काटा तरी मोडण, ठेस तरी लागण, पाय तरी असं मुरगळण, असं असतं बघा. म्हणून नाही का माझी सगळ्यांना विनंती आहे, कुणी कुणाला वाईट बोलू नका. वाईट बोलणं ते आपल्यालाच वापस येत आहे. आपण तोंडातून काढतो ते कुणासाठी काढतो, आपल्याच माणसासाठी काढतो. म्हणून बाबा वाईट कुणीही बोलू नका. मी पण हे बघा जिंदगीत बोलले नाही, परी सामनेवाले मला समजतात. मी तर कधीच कोणाला वाईट अशी बोलते रागाने तोंडावर, पण माझ्या मनामध्ये काहीच नसतंय असे बघा माझं. म्हणून नाही का माझ्या मनासारखी मनात ठेवा बघा, तुम्हाला कुठंच कमी नाही पडत. मला नाही पडत ना तर तुम्हाला कधी नाही कमी पडणार, मला नाही कमी पडत ना तर तुम्हाला बी नाही पडणार. माझ्या स्वभावासारखा स्वभाव ठेवा. लय निर्मळ मनाचा माझा स्वभाव आहे की मन माझं एवढं निर्मळ आहे ना तर काय सांगतो तुम्हाला. हे बघा मला गोड बोललं ना मी अंगावर हे बघा ये कपडा सध्या काढून ठेवून देईन आणि मी फाटलेलं घालून बसन, असं आहे माझा स्वभाव. चला बाय सगळ्यांना, बाय बाय. ये पोरीने आणलंय बघा, हे बघा आता काय आणलंय काय नाही काय माहिती. चमकतंय बघा देखील. सोडू द्या, वापस घेते मला, पडू द्या आणि वापस घेतलंय बघा. चला बाबा नको, ठेव तिकडं. बाय.